नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी राजकीय पक्ष मतदारांची गोळाबेरीज करतायत. राज्यात जागा वाटप जाहीर झालं नसलं तरी काही पुढाऱ्यांनी प्रचारही सुरू केलाय. प्रचारावेळी 300 वर्षांपूर्वी दफन झालेल्या औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा कबरीतून बाहेर आलाय. त्यामुळे 2024ची लोकसभा निवडणूक प्रचारामध्ये आणखी कोणत्या मुद्द्यांवरून प्रचार रंगणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये औरंगजेब पुन्हा कबरीतून बाहेर आल्याचं दिसतंय. निवडणुकीमध्ये औरंगजेब हा मुद्दा करून निवडणुकीचं वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. उद्धव ठाकरेंनी बुलढाण्याच्या सभेमध्ये भाजपवर टीका करताना भाजप औरंगजेबी वृत्तीचा असल्याचा टोला लगावला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या टीकेवर भाजपनंही पलटवार केलाय. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये झाला. त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 325 वर्षांपूर्वी मेलेला औरंगजेब बादशाह पुन्हा कबरी बाहेर आलाय की काय अशी स्थिती आहे. निवडणुकीच्या प्रचार सभेत औरंगजेबाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आणला जातोय. उद्धव ठाकरेंनी बुलढाण्याच्या सभेत भाजप हा औरंगजेबी वृत्तीचा असल्याची टीका केली आहे. आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे. घाबरवून टाकायचं, पक्ष फोडायचे. म्हणजे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली, आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो. आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, अनाजी पंत यांचे वारस सुद्धा जन्माला येतात. महाराष्ट्रात भाजप विरोधी वातावरण असून गवतालाही भाले फुटल्याची टीका ठाकरेंनी केली. या पहाडी मुलकात हे तमाम दुनियेला भारी आहेत. कारण इकडे पराक्रम मुळात शिकवावं लागतच नाही. इकडे तर गवताला भाल्याची पाती फुटतात. ती भाल्याची पाती आता मोदीजी बघा, सगळीकडे महाराष्ट्रात गवताला भाल्याची पाती फुटलेत. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना औरंगजेब म्हणणं म्हणजे या देशाचा अपमान आहे. हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना, उपमा देणं हा देशद्रोह आहे. आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी औरंगजेब हा गुजरातमध्ये जन्मल्याचा दाखला दिलाय. नरेंद्र मोदींचा जन्म कुठे झाला? तर गुजरातीत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? या महाराष्ट्रात झाला. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? गुजरातमध्ये झाला. त्यामुळे जे गुजरातमध्ये जन्मले त्यांचे गुण मोदींना लागले असावे अशी भूमिका मांडली. तुलना वगैरे काही केलेली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या टीकेवर भाजपनंही पलटवार केलाय. औरंगजेबाशी पंतप्रधानांची तुलना करणं हा देशाचा अपमान असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय. औरंगजेब बरोबर या औरंगजेबनी हिंदूंची मंदिरं तोडली, हिंदूंचा द्वेष केला. त्याच्याबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधानांची तुलना करणं हा समस्त देशभरातल्या प्रत्येक नागरिकाचा अपमान करण्यासारखा आहे. औरंगजेब हा विध्वंसक वृत्तीचा राज्यकर्ता होता. इतिहास हा इतिहास असतो, पण स्वार्थासाठी इतिहास आपल्या सोयीनं सांगण्याचा प्रयत्न सध्या राजकीय नेत्याकडून केला जातोय. मतांसाठी औरंगजेबाला कबरी बाहेर काढण्याचा प्रयत्न खेदजनकच म्हणावा लागेल. संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. दरम्यान नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी एका महंतांची एंट्री झाली आहे. श्रीराम शक्तीपीठाचे महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिककरांना आपल्या खासदाराच्या निवडीसाठी आणखी एक पर्याय मिळाला आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावेदारी सांगणाऱ्यांची रीख लागली आहे. विद्यमान खासदार हेमंत गोडसे महायुतीतून आपल्यालाच उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे मनसेकडूनही नाशिकची मागणी केली जात असल्याची चर्चा आहे. तर तिसरीकडे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज लोकसभा लढण्यावर ठाम असताना नाशिक लोकसभेच्या आखाड्यात आणखी एका महंताची एंट्री झाली आहे. श्रीराम शक्तीपीठाचे सोमेश्वरानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषद घेऊन महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांची उमेदवारी जाहीर केली. त्र्यंबकेश्वर इथल्या आखाडा परिषदेनं या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचा दावा त्यांनी केलाय. मला असं वाटतं की मी फक्त माझं श्रीराम शक्तीपीठ माझ्या सोबत आहे म्हणून मी उभा टाकलोय तर हे चुकीचं ठरेल. माझं श्रीराम शक्तीपीठ उभा आहे माझ्या सोबत म्हणून मी उभा राहिलोय नाहीये. माझा पूर्ण महाराष्ट्र माझ्या सोबत आहे, पूर्ण भारत माझ्या सोबत आहे. साधू महंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांनाही लोकशाहीनं निवडणूक लढण्याचा अधिकार दिलाय असं महंतांकडून सांगण्यात आलं. शिवाय शांतिगिरी महाराजांशी वार्तालाप करणार असल्याचंही पत्रकार परिषदेतून स्पष्ट करण्यात आलं. संविधानाने आपल्याला अधिकार दिलाय. आपण भारतीय लोकशाहीमध्ये वावरत असताना प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यापैकी पण कोणी पण उमेदवारी करू शकते आणि त्यांच्याशी आमची अजून वार्तालाप झालेली नाही आहे. जर त्यांचा आमचा काही माध्यम साधलं गेलं तर तो आम्ही दोघांमध्ये विचार करून तशी चर्चा करून तो आम्ही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून तसं आपण सर्व समाजाला संबोधित करू. देशाला महंतांची राजकारणातली एंट्री काही नवी नाही. उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ निवडणूक लढवून थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. अशातच नाशिकमधून महंतांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. खुल्या प्रवर्गातील नाशिक मतदारसंघातील मतदारांनी आतापर्यंत कधी जात तर कधी विकासाच्या मुद्द्यावरून आपला खासदार निवडलाय. त्यामुळे या मतदारसंघात कधी काय होईल याची खात्री उमेदवारांनाही देता येत नाही. त्यामुळे महायुती आणि मवियाच्या उमेदवारांसमोर आव्हान उभं करून महंतांनीही निर्णायक लढाईसाठी कंबर कसली आहे. महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.